नेहमी त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन जर कंटाळा आला असेल तर आजची ही झणझणीत आणि चटपटीत रेसिपी तुमच्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला येथे 2 उकडलेले बटाटे आणि अर्धी वाटी मटार लागणार आहेत. आता मसाला करण्यासाठी येथे आपण अर्धी वाटी खोबरं, कांदा आणि लसूण आपल्याला लागणार आहे. हे सर्व भाजून घेऊन त्यामध्ये आलं आणि कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे. मसाल्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी टाकून घ्यायची आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, पावडर मसाले टाकून घ्यायचे आहे. लाल तिखट, धना जिरा पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला. आता त्यामध्येच बटाटा आणि मटार टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे फ्राय झाले की थोडं करून काढून यामध्येच आपण जी मसाल्याची पेस्ट तयार करून घेतली ती टाकून तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं आहे. त्यामध्ये बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार. आता ह्याला उकळी यायला सुरुवात झाली की आपण जे फ्राय करून ठेवलेले मटार आणि बटाटे आहे थोडे करून टाकून घ्यायचे आहे आणि ह्याला 2 उकळ्या घ्यायच्या आहे. हे बघा, झटपट आपली चमचमीत आणि झणझणीत भाजी तयार आहे. नक्की ट्राय करा. धन्यवाद.